कसं होत नाही अरे घरून तळून गेले कोण हम तुम्हारे साथ हैं जेसीबी पूर्ण गे कोई नहीं थोड़ा कोई नहीं वाशिम जिल्ह्यामधून इथं शिफ्ट होणार होतं आणि त्याचा आम्हाला खूप त्रास होणार होता कारण आमच्या मुलांचा तिथे स्कूल बसचा स्टॉप आहे, आमचा रोजचा यायचा रस्ता आहे. येणाऱ्या पाहुण्याऱ्यांना घराचा हे दारू द्यायचं, देशी दारूच्या घराचा ॲड्रेस सांगायचा का अशी आम्हाला लाज वाटत होती. आणि आमच्या एरियाला लागून स्लम एरिया आहे, त्या एरियातले सगळे मुलं मुली आणि सगळे संध्याकाळच्या वेळेस लोक दारू पिऊन आमच्या रस्त्याने येणं जाणं करायची. आम्ही त्यांना कसं सामना करायचा याच्यासाठी आम्ही आज रविभाऊ राणा यांना भेटलो सकाळी. त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी 6 वाजता त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याच्यासाठी मी रविभाऊ राणा यांचे आभार मानते आणि सगळ्या कॉलनीवासीय महिला पुरुष सगळ्यांच्या वतीने मी त्यांना आभार मानते. यशोदानगर जुना बायपास येथे एक देशी दारू दुकान प्रस्तावित आहे. या संदर्भात या भागातील अनेक महिलांनी माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्याकडे तक्रारी केल्या. या महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या, या महिला एक्साईज ऑफिसमध्ये गेल्या, कोणी यांचा आवाज ऐकला नाही. आणि इथे इतक्या वास्तूमध्ये
वाशिम जिल्ह्यातून स्थलांतरित झालेलं देशी दारू दुकान या ठिकाणी प्रस्तावित होतं। आज अमरावतीचे भंडारा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार रवी राणा यांनी या महिलांचा आवाज ऐकला आणि जागेवर न्याय देण्यासाठी बुलडोजर बाबा बनून रवी राणा यांनी या ठिकाणी बुलडोजर लावला आणि जे अतिक्रमित बांधकाम होतं या अवैध देशी दारू दुकानाचं हे सर्व बांधकाम या ठिकाणी पाडलेलं आहे। या महिलांच्या शाळेकडील मुलांचा स्टॉप या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी शाळेची मुलं या ठिकाणी स्कूल बसमध्ये बसतात त्याच ठिकाणी जर देशी दारू दुकान असेल तर त्या देशी दारू दुकान मुलांवर काय संस्कार होणार। अनेक जणांची घरं उद्ध्वस्त होण्यापासून आज माननीय आमदार रवी राणा यांनी वाचवलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी देशी दारू दुकान होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला होता आणि ते बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आलेलं आहे। भविष्यात अमरावती जिल्ह्यात कुठेही देशी दारू नव्याने प्रस्तावित होत असेल आणि नागरिकांचा जर त्याला विरोध असेल 100% नागरिकांच्या बाजूने उभं राहून नागरिकांना न्याय देण्याची भूमिका माननीय आमदार रवी राणा माननीय खासदार नवनीत राणा यांच्या वतीने संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी घेत आहे आणि देशी दारू दुकानाचं बांधकाम पाडल्याबद्दल नागरिकांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केला आहे आणि सर्व नागरिक माननीय आमदार रवी राणा माननीय खासदार नवनीत राणा यांचे आभार या ठिकाणी मानत आहेत। अमरावतीमध्ये अमरावती शहराच्या मध्यभागी एक मानोरा वाशिम या जिल्ह्यातून देशीची दारूची दुकान मंत्रालयातून त्यांनी स्थलांतर करून आणली। ज्या ठिकाणी आमच्या हजारो महिला, बाजूला आदिवासी हॉस्टेल आहे, मंदिर आहे, हॉस्पिटल आहे, असं असतानाही सगळ्या नियमाला धाब्यावर ठेवून मंत्रालयावरून परमिशन आणून वाशिमची देशी दारूची दुकान हे चैतन्यपूर्ण या परिसरामध्ये स्थलांतर करणं यासाठी संपूर्ण नागरिकांनी निषेध केला। आज अतिक्रमण विभागाची मी कारवाई करायला लावली, ती पूर्ण दुकान तोडली। या ठिकाणी या दुकानदारांचं सांगणं आहे जर मंत्रालयामध्ये पैसे खाऊन जर कुठल्या जिल्ह्यातून दारू दुकान इथे स्थलांतर होत असेल तर त्या मंत्र्यालाही मी सबक शिकवील आणि जो दारूचं दुकान स्थलांतर करेल पैसे खिलवून त्या दुकानदारालाही मी ठीक करील, इथे त्याला चेतावणी दिलेली आहे आणि हे